नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, तुमचं आर्थिक स्वप्न काय आहे? स्वतःचं घर, निवृत्तीपूर्वी आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे किंवा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भक्कम निधी उभारणे। ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त कमाई पुरेशी नाही, तर योग्य नियोजन आणि स्मार्ट गुंतवणूक गरजेची आहे। गुंतवणूक करून झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग कोणताही चमत्कार नाही, तर तो शास्त्रीय पद्धतीने आर्थिक नियोजन, म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयार होतो। आज आपण या व्हिडिओत धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या अविनाश परांजपे यांच्या पुस्तकातील पहिल्या प्रकरणावर आधारित चर्चा करू। या प्रकरणात सांगितलेली आर्थिक नियोजनाची पावलं तुम्हाला श्रीमंतीच्या दिशेने पहिले ठोस पाऊल उचलायला शिकवतील। चला सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या या मुद्द्यांना। प्रकरण पहिले, सुरुवात करा आर्थिक नियोजनाने। सभागृह जवळजवळ पूर्ण भरलेले होते। आश्चर्य म्हणजे ही काही राजकीय नेत्यांची सभा नव्हती किंवा कोणी चित्रपट अभिनेता सुद्धा येथे उपस्थित नव्हता। भाषण होते एका प्रकारे वृक्ष मानल्या गेलेल्या गुंतवणूक या विषयावर। तरुण वर्ग अधिक पैसे मिळवण्याकरता आणि निवृत्त झालेले वेळ घालवायला शेअर बाजाराकडे वळले। इंटरनेटच्या प्रसाराने फावल्या वेळात आणि घर बसल्या ट्रेडिंग करता येते म्हणून महिला वर्गही हम भी कुछ कम नहीं म्हणून शेअर बाजारात उलाढाल करू लागला। त्यातलेच अनेक जण आज भाषण ऐकायला, टिप्स घ्यायला आले होते। ज्यांचे भाषण होते ते श्री अविनाश हे त्यांच्या वृत्तपत्रातील समतोल आणि अभ्यासपूर्ण लिखाणामुळे प्रसिद्ध होते। त्यांच्या घराशेजारीच राहणारे जय आणि नीता हे दोघे त्यांच्या अवी काकांच्या सांगण्यावरून सभेच्या जागी पोहोचले तेव्हा प्रास्ताविक संपत आलेलेच होते। आज आपल्याला लाभलेले वक्ते अर्थ आणि गुंतवणूक क्षेत्रातले फार मोठे तज्ज्ञ आहेत। गुंतवणूक करून झटपट श्रीमंत कसे व्हावे याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळणे हे आपले भाग्य आहे। त्यांनी आपले भाषण सुरू करावे अशी मी त्यांना विनंती करतो। संस्थेच्या चिटणीसाने जणू उपस्थितांच्या अपेक्षा बोलून दाखवल्या अशा वारेमाप वक्तव्यांची त्यांना सवय होती। अवी काकांनी भाषणाला सुरुवात केली। माझा परिचय करून देताना संस्थेच्या चिटणीसांनी माझ्याकडे जादूची कांडी असावी असा तुमचा समज करून दिला आहे, परंतु अशी विशेष शक्ती कोणाकडेही नसते आणि नसली तरी काहीही बिघडत नाही, कारण आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा आर्थिक नियोजनाचा रस्ता माहिती करून घेतला की आपले काय होऊ शकते। धीर नसणाऱ्यांसाठी तो लांबचा आणि कंटाळवाणा वाटेल, पण त्यावरून गेल्यास जाणाऱ्याचे नक्की भले होऊ शकेल। वक्त्यांनी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळा सूर लावल्याने जमलेल्यांमध्ये थोडी चलबिचल झाली, पण अवी काका त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे बोलायला लागले। झटपट श्रीमंत होण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे आणि वास्तव अपेक्षा ठेवून योग्य कालावधीत संपत्ती निर्माण करावी अशी इच्छा ठेवणे जास्त योग्य आहे। त्यासाठी आवश्यक नियोजन करणे जरुरीचे आहे। हे लक्षात न घेता बरेच जण नशिबावर हवाला ठेवून वागतात। जे नियोजन करण्यात अपयशी ठरतात ते जणू अपयशाचे नियोजन करतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे। आपल्यापैकी बहुसंख्य लोक आर्थिक नियोजनाबाबत आणि त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात स्वारस्य दाखवत नाहीत। मनापासून आणि भरपूर वेळ घालून शॉपिंग करणारी मंडळी गुंतवणुकीच्या वेळी मात्र चिकित्सा विसरून जातात असे दिसते। मोबाईलच्या प्लॅनचा बारकाईने हिशेब करणारी तुमच्यातील युवा पिढी फारसा विचार न करता कित्येक हजार रुपयांची गुंतवणूक काही मिनिटात करताना दिसतात। शेअर्स खरेदी विक्रीत अनेक जण रस घेतात,
पण यामध्ये याच्या मागे पद्धतशीर अभ्यासापेक्षा बाजारातील टिप्सचा आधार घेतलेला दिसतो. आपले बोलणे काही लोकांना आवडत नसावे असे अवी काकांना इथे वाटले, कारण ते जल्दी मालामाल होण्याच्या युक्त्या सांगत नव्हते, पण तरीही ते त्यांचे अनुभवसिद्ध विचार पुढे सांगू लागले. शेअर बाजारातल्या तेजीच्या काळामध्ये फायदा होत असल्याने अनेक जण स्वतःला अर्थतज्ञ समजू लागतात. मी रोज अमुक एवढ्या रुपयांचा फायदा करतोच असे सांगणारे सुद्धा बरेच जण भेटतात. पण शेअर बाजारात ट्रेडिंग म्हणजेच वारंवार खरेदी विक्री करून संपत्ती निर्माण होत नाही. ती काही दीर्घकाळाची योजना होऊ शकत नाही, कारण त्यात अनिश्चितता भरपूर असते. गुंतवणुकीत सातत्याने वाढ होणे हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, यासाठीच आम्ही शेअर मार्केटचा बेसिक कोर्स तुमच्यासाठी मोफत बनवलेला आहे आणि पुढील जे कोर्स आहे, दोन्ही कोर्स, त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा मध्ये मध्ये दिसेल. तर तुम्ही तुमचे नाव नोंदणी करू शकता, आमच्याशी संपर्क करू शकता, जिथे तुम्हाला शेअर मार्केटचे जे अद्ययावत चांगल्या प्रकारचे सोप्या भाषेतले नॉलेज मिळून जाईल. तर उपस्थितांमधले किती जण सजग गुंतवणूकदार आहेत हे शोधण्याकरता अवी काकांनी त्यांना विचारले, तुमच्यापैकी किती जण तुमच्या गुंतवणुकीचा वर्षातून एकदा तरी आढावा घेता? म्हणजे आपण एकूण किती रक्कम गुंतवलेली आहे, ही रक्कम कशा कशात गुंतवलेली आहे आणि या गुंतवणुकीवर वार्षिक परतावा म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती मिळाला आहे याचा हिशेब करतात. अगदीच थोड्या लोकांनी हात वर केले, कारण अनेक वर्ष शेअर खरेदी विक्री करणाऱ्यांचाही याचा पत्ता नव्हता. जे असा हिशोब मांडतात त्यांचे मी अभिनंदन करतो. काही जण गुंतवणुकीची नुसती नोंद ठेवतात, पण ते पुरेसे नसते. त्यातून आपल्या पदरात काय पडले हे बघणे आवश्यक असते. तर शेअर ट्रेडर्सचा 1-2 वर्षे काही शेअर्समध्ये खूप फायदा होतो या गोष्टी हे लोक रंगून सांगतात, पण जेथे तोटा झालेला असतो त्याची चर्चा करत नाहीत. म्हणजेच शेअर मार्केटमधील काही लोक तुम्हाला फसवणूक करतात, देखावा करतात, ज्याला तुम्ही भाडता. तर मित्रांनो, इथे तुम्हाला जी चमकते ते सोनं नसते, म्हणून तुम्ही अनुभवी गुरूकडून नॉलेज घ्या, हे महत्त्वाचं आहे. तर 5 किंवा अधिक वर्षे सरासरी 12% एवढा सुद्धा परतावा गुंतवणुकीवर मिळवणं सोपं नाही. त्याचे पैसे फक्त मुदत ठेवीमध्येच असतात. त्यांना तर 2 आकडी परतावा मिळणे शक्य होत नाही. 10% जास्त परताव्याकरता दीर्घकाळाचे नियोजन आणि चिकाटी असणे गरजेचे असते. आता महत्त्वाचा मुद्दा पाहूया, आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय? आपल्याला किती रिटर्न मिळतो याचा हिशेब आपण ठेवत नाही. याची सभोवतालच्या अनेकांना जाणीव असल्यामुळे ते अवी काकांचे पुढचे भाषण लक्षपूर्वक ऐकायला लागले. नियोजनबद्ध गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते हे आता अवी काका सांगू लागले. आपल्या आर्थिक साधनांचे योग्य व्यवस्थापन करून आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन. परंतु आपल्यापैकी बरेच जण ही तशी फारशी अवघड नसणारी गोष्ट करत नाहीत. फक्त श्रीमंतांनीच आर्थिक नियोजन करायचे असते. आपल्याकडे अजून पैसे आले की त्याचा विचार करू, किंवा ते खूप किचकट आहे, मला जमणार नाही, अशी कारणे ते सांगत राहतात. पण असे गैरसमज तुमच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. आर्थिक नियोजनात गुंतवणूक, आयुर्विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स, सर्वसाधारण विमा उदाहरणार्थ मेडिक्लेम, प्राप्तिकर नियोजन, इन्कम टॅक्स प्लॅनिंग, इच्छापत्र म्हणजेच इस्टेट प्लॅनिंग या बाबींचाही समावेश होतो. आर्थिक नियोजन करताना आपल्यालाच प्रश्न विचारून त्याची पूर्ण विचारांती उत्तरे द्या, म्हणजे तुमची स्वप्ने आणि आकांक्षा याचे प्रतिबिंब तुमच्या अर्थनियोजनात दिसेल. आपल्याकडे प्रचंड क्षमता असते, पण त्याची आपल्यालाच अनेकदा ओळखच नसते. तुमची सध्याची आर्थिक स्थिती जरी चांगली नसली तरीही भविष्यात आपल्या प्रयत्नांनी त्यात खूप मोठा बदल तुम्ही घडवून आणू शकता, यावर विश्वास ठेवा. तुम्ही आता किती वयाचे आहात त्यानुसार पुढील किती वर्षाचे नियोजन करायचे आहे
हे ठरवा. कोणत्याही वयाचे असलात तरी नियोजनाची गरज असतेच. स्वतःलाच काही प्रश्न विचारून नियोजनाला सुरुवात करा. तर हे प्रश्न कोणते असू शकतात? आपण आता कोठे आहोत? तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा ताळेबंद मांडा. आपल्याला कोठे जायचे आहे? तुमच्या आर्थिक गरजा आणि उद्दिष्टे ठरवा. ध्येय डोक्यात ठेवून सुरुवात करा. बिगिन विथ एंड इन माइंड. जगप्रसिद्ध व्यवस्थापन गुरु स्टीफन कोव्ही यांनी सांगितलेली ही परिणामकारकतेची सवय कायम लक्षात ठेवा. आपण तेथे कसे जाणार आहोत? तुम्ही ठरवलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची योजना आखून अंमलात आणा. तर मित्रांनो, अशा प्रकारे गुंतवणूक करून झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग तुम्हाला आता समजला असेल. हा मार्ग फक्त पैशाची बचत किंवा गुंतवणूक यापर्यंत मर्यादित नाही, तर तो योग्य आर्थिक नियोजन, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि सातत्याने ज्ञान घेण्यावर आधारित आहे. अविनाश परांजपे यांच्या धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड या पुस्तकाने दाखवलेले मार्गदर्शन तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि आर्थिक नियोजन यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमची आर्थिक स्वप्न साकार करू शकता. आता वेळ आली आहे सुरुवात करण्याची. बिगिन विथ एंड इन माइंड या स्टीफन कोव्ही यांच्या विचारांना अनुसरून आपल्या आर्थिक उद्दिष्टांकडे लक्ष द्या आणि त्वरित कृती करा. तुमच्या यशाचा प्रवास सुरू करण्यासाठी या व्हिडिओतील टिप्स फॉलो करा आणि इतरांनाही शेअर करा. आठवा, योग्य पद्धतीने गुंतवणूक म्हणजे तुमचं आजच निर्णय उद्याच्या यशाचा पाया घालतो. तर पुढील व्हिडिओत अधिक मार्गदर्शन घेऊया. तोपर्यंत सजग राहा, सतर्क राहा आणि आर्थिक यशाकडे वाटचाल करत राहा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.